पोरो भारी दिसल्या का रे असेल एकदम. तसे एकदम सेल वॉल क्लिअर दिसत आहे. तिथले न्यूक्लियस बिन दिसत आहेत काही काही पा. हा लक्ष द्या रे. हा मायक्रोस्कोप जर पाहिला आपण तर बायनॅक्युलर मायक्रोस्कोप आहे, म्हणजे याला दोन पायाचे ठिकाण आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर याले जे काही आहे ते इथे काय करायला राहते, लाईटचा सोर्स वापरेल राहते, म्हणून याले लाईट मायक्रोस्कोप बी म्हणतात. कधी कधी इथे मिरर राहते, कधी कधी इथे डायरेक्टच लाईट राहते. याच्यात पहा लाईट आहे. आता आपण ज्यावेळेस चालू करतो हा, म्हणजे अशा प्रकारचं इकडे काय करणार आहे, चालू. तर पहा इथून याला चालू बंद करायचं बटन असते, हा झाला चालू, बरोबर आहे. त्यानंतर लाईट जर कमी जास्त करायचं तर इथे पहा दुरायला लाईट कमी दिसू राहील तुम्हाला आहे. याच्यातलं लाईट कमी जास्त करायचं ते हा ठिकाण आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागते. हिच्यात काय करत असतात, आपण एक क्लिप गुंतवत असतो, बरोबर आहे, म्हणजे आपली स्लाईड गुंतवत असतो. सध्याचं पाहू ते 10 मिनिट 2 मिनिटं कसं गुंतवून दाखवायचं ते दाखवतो मी. पहा इकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकल करणं जमलं पाहिजे. समोर बिन प्रॅक्टिकल आहेत, बऱ्याचशा ग्रॅज्युएशन होईल पोरायला बिन हे जमत नाही. अलग लक्षात, शिक्षक लोकांना बिन जमत नाही, नुसतं ॲडजस्टमेंटच जमत नाही, बाकी तर विषय सोडा, बरोबर आहे. पहा त्याच्यात काय करत असतात, अशी स्लाईड घ्यायची, या असं इकडे करायचं, त्याच्यानंतर पहा ही बरोबर अशी स्लाईड ठेवायची. आता याच्यात काही अजून टाकेल नाही आपण, अशी ठेवायची बरोबर, अशी काय करायची याच्यात गेली पाहिजे, इकडे याला ॲडजस्ट करायचं केलं. त्याच्यानंतर लक्ष द्या, बाकीच्या लय मोठे ॲडजस्टमेंट याच्यात असतात. एक ॲडजस्टमेंट असते याला पहा, याले इकडे इकडे आणि इकडे न्यायसाठी स्लाईड, क्लिअर झालं. त्याच्यानंतर दुसरी पहा, समोर मागं यायला, म्हणजे खालचं काय करायला, स्लाईड इकडे तिकडे करायला. हे काय आहे, मागं आणि पुढे, समजलं इथपर्यंत. आता लक्ष द्या, हे केल्याच्या नंतर ही एक ॲडजस्टमेंट राहील इकडच्या साईडनं. हे पाहिजे खालीवर उडायला यायचं खालचं, तर हे ॲडजस्ट करायची. त्याच्यानंतर लक्ष द्या, ही एक ॲडजस्टमेंट असते. या ॲडजस्टमेंटनं आपण ग्लास लाईट जवळ आणू शकतो किंवा ग्लास लाईट काय करू शकतो, दूर नेऊ शकतो. त्याच्यानंतर लक्ष द्या, हे जे काही मॅग्निफाईंग लेन्स आहेत तर हे वेगवेगळी पॉवर दिले, कोणता 10x आहे, कोणता 40x आहे, कोणता 100x आहे, आलं लक्षात. हे असं आपण फिरू शकतो, याला काही अडचण नाही, आलं लक्षात. अशा प्रकारचं आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. इथे बी एक ॲडजस्टमेंट असते, बरोबर आहे, अशी. त्यानंतर एक खालीवर करायची, इथपर्यंत आपण याला नेऊ शकतो, तोंडापर्यंत लगे डायरेक्ट, आलं लक्षात. मॅग्निफाय करायसाठी वेगवेगळं. आणि याचा जर विचार केला की याला आपण म्हणतो आय पीस, बरोबर आहे, हिच्यातून आपण पाहतो. तसं जर हिच्यात पाहिलं तर इथून मी हे अक्षरं दिसतात समोर, नुसतं काचातून जरी पाहिलं तर, अलग लक्षात. तर याच्यातून आपण काय करणार आहे, याच्यातून आपण असं प्रकारे याला डोळा लावून व्यवस्थित हे मॅग्निफाय करून काय करत असतो, डोळा म्हणजे हे करत असतो आपण, याला दोन्ही याच्यातून पाहू शकतो. इथपर्यंत काही अडचण कोणाला, कोणती ॲडजस्टमेंट समजली नाही याच्यातली, समजली, केल्या जाईल हातानं. अशा प्रकारचं हे आहे पूर्णच्या पूर्ण, म्हणजे हे ॲडजस्टमेंट कशा प्रकारे करायचं. आता स्लाईड कशी तयार करायची हे बिन आपण काल शिकलो. Cut a piece of the onion. Using the tweezers, peel the thinnest possible layer of onion skin from the given piece of onion. Gently lay the skin as flat as possible at the bottom of the slide. Moisturizing the skin with a few drops of water may make it easier to flatten. ड्रॉप ऑफ वॉटर टाक तिच्यावर फ्लॅट करायसाठी दिले, 1-2. Now put a drop of iodine solution or methyl blue. पहा एक स्टेनिंग एजंट वापरायला लागत असते, पण आपल्याजवळ स्टेनिंग एजंट आहे नाही, तरी बिना स्टेनिंग एजंटचं बिन ती दिसते, बरोबर आहे, कारण त्याचे सेल मोठ्या मोठ्या असतात. नंतर Now put a drop of iodine solution or methyl blue on the peel. Transfer the stained peel to another slide. Put a drop of glycerin over it and cover it with a cover slip with the help of a needle. आता काय करायचं, Observe the skin through the microscope. First under the low power and then under the high power.
झाली स्लाईड तयारी आता. व्ह्यू ऑफ ओनियन पील सेल्स. पोरं भारी दिसलं का रे या सेल एकदम. तसे एकदम सेल वॉल क्लिअर दिसत आहे. तिथले न्यूक्लियस बिन दिसत आहेत काही काही पहा. दिसून राहिलं का नाही. दिसून राहिलं. बरं एक मिनटं थोडासा बाजूनं वगैरे पाहू दे झूम करून आपल्याला हिच्यात दिसते का. कॅमेरा कुठे गेला रे आता. वेगळंच दिसायला लागलं ते. हिच्यात तर क्लिअर दिसणार नाही समजा ते. ते दिसलं. दिसून राहिलं फक्त. हो कॅमेरा 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 कुठे आहे का. ते काढून घ्या ना. हे इथे याचं बटन म्हणतो कॅमेरा कुठं आहे का. कवर टाक, कवर काढा सर, मग बरोबर आहे. होय. नाही नाही नाही. ते ओके पण दिसायला. ते पा हे काय होतं. कांद्याची साल.